थँक यू सो मच संदीपजी पाटील सर. गरुडा सम गती ज्याची आगाळ सम काया, धगधगता सूर्य इजुकतो आणि वंदितो प्रभू शिवराया. छत्रपती शिवाजी महाराजांना दुपारच्या सत्रामध्ये मानाचा मुजरा अर्पण करून पुन्हा एकदा समालोचन कक्षामधून मी प्रसन्न चव्हाण सुरुवात करतोय. स्वर्गीय शरदत्ता भांडे स्मृती चषक 2020 हे देखणं रुबाबदार आणि दैदिप्यमान पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. पहिलेच पर्व आहे, मात्र या पर्वावरती सर्वांना गर्व वाटेल अशी भव्य आणि दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या सर्वांच्या अनुभवाला येते. स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती चषक 2026 देखणं दैदिप्यमान आणि रुबाबदार पर्व. दुसरा दिवस, दुसरी फेरी आणि दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. एकीकडे संघ बेळोली आणि दुसरीकडे स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव असे दोन नामांकित संघ इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळतील. सामन्याला होतीये सुरुवात. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विश यू ऑल द बेस्ट बोथ द टीम. शो द गुड गेम, शो द क्वालिटी क्रिकेट अँड शो द बेस्ट क्रिकेट ॲज यू प्ले. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज. कशी कामगिरी असेल ते पाहणं इंटरेस्टिंग. पहिला बॉल घेऊन मयूर शेळके. पहिला बॉल आणि पहिल्या बॉल वरती घणाघाती प्रहार. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. क्रिकेट विश्वामधील सर्वात देखणार रुबाबदार फटका मिड ऑन डोक्यावरून लॉंग ऑनला क्लिअर करत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर. पहिल्या बॉल वरती आपले इरादे स्पष्ट केलेत बॅटरने आणि बॅटरच्या बॅटमधून आलेला हा A1 क्वालिटीचा दमदार सिक्सर. वंदनदादा तुपे यांना विनंती असेल आपण अतुलदादा भांडेंशी संपर्क साधायचा आहे. धावसंख्या फलकावरती 6 पाहायला मिळेल. सागरच्या आक्रमण फ्रंट फूट डिफेन्स पाहायला मिळतोय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. अतुलदादांचे मला वाटते दाजी उज्ज्वलदादा शिंगोळे यांचा आज वाढदिवस आहे. सो नवीन क्षितिज नवीन पहाट, फुलावी आयुष्यात स्वप्नांची वाट, स्मित हास्य उज्ज्वलदादांच्या चेहऱ्यावरती राव आणि उज्ज्वलदादांच्या पाठीशी हजारो सूर्य तळपत राव. वर्ष 365 दिवस ते 365 दिवसांपैकी एक असो खास दिवस आणि तो खास दिवस म्हणजे आमच्या लाडक्या भाऊजींचा अर्थात उज्ज्वल दाजींचा वाढदिवस. संपूर्ण आमच्या कॉमेंट्री पॅनलच्या वतीने, आमच्या संपूर्ण समालोचन कक्षाच्या वतीने आणि आयोजन समितीच्या वतीने, स्पेशली स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती चषकाच्या वतीने उज्ज्वलदादांना देऊया आपण लक्ष लक्ष शुभेच्छा. आप जिओ हजारो साल, साल के दिनों 50,000. तुते संघाचे कर्णधार विनंती असेल आपण टॉससाठी रिपोर्टिंग लॉटसाठी यायचं आहे. लॉटसाठी या टीम तुते ही आपल्याला विनंती असेल. येस इट इज वाईट डाऊन द लेग साइड. अवांतरची धाव फलकावरती होईल 8. धावसंख्या फलकावरती आपल्याला 8 पाहायला मिळेल. तुते टीम, हिव टीम आपण देखील या. कॅप्टन टीम हिव, कॅप्टननी लगेच यायचं ही विनंती असेल. यावेळेस स्लोवर वन गतीमध्ये परिवर्तन, फिंगर रोल केले गेले होते, व्हेरिएशनचा वापर. जब गेंदबाज को हरकत मिलती है तो पूरी टीम को बरकत मिलती है असं पण नेहमी ऐकलंय. डॉट बॉलची होत असताना समाप्ती. फलक 8 या आकड्यावरती पाहायला मिळेल. चेंडू झाले 4. पहिल्या बॉलवरती षटकार आल्यानंतर क्विक रिप्लाय, कमबॅक फार चांगलं झालंय. ज्या गोलंदाजीची नितांत गरज होती ती मैदानावरती जरूर झाली. मात्र अजून एक खरा बॉल डाऊन द लेग साइड वाईड एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये फलक पुढे जाईल. फलकावरती 9. 9 ऑन द बोर्ड. 9 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाज सज्ज. पुन्हा एकदा चांगला बॉल. एस्टनच्या मागे मास्टर माइंड, मास्टर ब्रेन मिस्टर कैलास बांडे. संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेट शहापूरचा कोहिनूर कैलास आपल्याला एस्टनच्या मागे पाहायला मिळत आहेत. सापगावकरांना टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती ज्याने सोन्याचे दिवस आणून दिले असा खेळाडू एस्टनच्या मागे पाहायला मिळतोय, ज्याने जवळपास 16 वर्ष साई स्पोर्ट्स शहापूरचं नेतृत्व केलं. पुन्हा एकदा इथे थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते पंचांकडे. अपील मात्र फलंदाज बाद. थिंक स्टंप बोल्ड झालाय फलंदाज असं वाटतंय, कारण एक बेल देखील आपल्याला बघायला मिळत नाहीये. सो विकेटचं पतन होत असताना पाहायला मिळेल. लेग स्टिंग उखाडली गेली आहे. विकेटचं पतन अखेर 2 ते 3 बॉलवरती तेच प्रयत्न होते, ते प्रयत्न अंती परमेश्वर मिळालंय. शेवटच्या बॉलवरती विकेटचं पतन झालंय. पहिला धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीम वेलोली संघाला. फलंदाज नदीमच्या खेळीचा अंत. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक पाहायला मिळेल 9 या आकड्यावरती एका गड्याच्या मोबदल्यामध्ये.
पहिल्या बॉलवरती आला होता सिक्सर. असं वाटलेलं की कदाचित 15 ते 20 धाब्यांची ओव्हर असेल, मात्र त्यानंतर कमबॅक करणारी गोलंदाज मयूरच्या वतीने. हा बॉल महत्वाचा आहे, ही ओव्हर महत्वाची आहे, ही मॅच महत्वाची आहे, कारण जो संघ जिंकेल तो संघ सरळ चौथ्या फेरीमध्ये दाखल होईल, कारण त्या संघाला मिळाली आहे बाय. त्यामुळे पुढचा सामना मला वाटतंय तू ते विपक्ष ही अशी असेल. चला दोन्ही टीमचे कॅप्टन त्वरित आपण टॉससाठी उपस्थिती दाखवायची आहे. ही विपक्ष तुते आणि चालू सामन्यातील विजेता संघ त्या संघाला मिळेल बाय. यावेळेस फिंगर रोल केले गेले होते. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल त्याला पुल केलाय आणि पाठवून दिलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. फलंदाज सागरच्या बॅटमधून निघाल्यात अग्नीच्या ज्वाळा आणि बाहेर पडेल हा तोपेचा गोळा. मिड विकेटला क्लिअर करत हा दमदार चौकार. गुड स्ट्रोक बाय बॅटर सागर. He proves himself to be the best in the business right now. He hits the ball for 4 towards the mid-wicket boundary and scorecard moves on. 13 runs with loss of 1 wicket. Second over in progress. Ball by bowler Deepak. First ball he delivered, which is dot, and another ball which is half pitch. Batsman hit the ball towards mid-wicket. This time stroke is brilliant. Cracking stroke, cracking helicopter. Ball goes out of the park, clearing the long on boundary for 4 runs. Good stroke. Once again, brilliant stroke. And brilliant runs are so added into the scorecard. Scorecard moves on. 17. 17 धावा या स्कोरकार्ड वरती आपल्याला पाहायला मिळतील. 17 ऑन द बोर्ड. 17 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. स्वर्गीय शरद दादा भांडे स्मृती चषक 2026 देखणं दैदीप्यमान आणि रुबाबदार पर्व आपल्या सर्वांना पाहायला मिळतोय. यावेळेस हॅमर केलाय एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला. एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्ट्रोक. बॅडमिंटन स्टाईल मध्ये स्ट्राईक करत असताना बॉलला फेकून दिलंय एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर. चौकारांची झाली आहे हॅट्रिक कंप्लीट आणि धावफलक पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय 21. जर राऊंड द विकेटने गोलंदाजी केली ना कदाचित फायदा उचलू शकतात गोलंदाज. यावेळेस थोडीशी मिस्टेक पाहायला मिळते. व्हाईट बॉल. ओव्हर द विकेटने ज्यावेळेस तुम्ही गोलंदाजी करत असताना एक गोष्ट फार महत्वाची असते. तुमचा टप्पा, तो टप्पा कुठे असला पाहिजे तर स्टंप पासून मी म्हणेल 3ऱ्या-4थ्या स्टंप वरती असणं गरजेचं आहे. तिथून तुम्ही बॉल फिरवा ना. तिथून बॉल फिरवले खेळाडू ऑफ स्टंपच्या दिशेला ठेवा. हे असे बॉल गरजेचे आहेत. हे बॉल असतील, बॉल आत येईल बाहेर येईल, फलंदाजाच्या मनामध्ये संभ्रम निर्माण होईल आणि तेच महत्वाचं आहे. एसच्या मागे एसटी रक्षकाच्या भूमिकेमध्ये मास्टर माइंड, मास्टर ब्रेन, कोहिनूर ऑफ शहापूर अर्थातच मिस्टर कैलास भांडे कॅली यांना देखील आपण पाहू शकतो. व्ही फॅक्टरचे ओनर आहेत. एक जबरदस्त
सन्मान स्वाभिमान अभिमान राखणारी ही क्रीडा स्पर्धा सबगावकरांना अभिमान वाटावा अशी क्रीडा स्पर्धा पाहायला मिळते. स्वर्गीय शरद दादा भांडे स्मृती चषक 2026 देखणे रुबाबदार आणि दिमागदार आयोजन. यावेळेस बॅटची एच आणि किपरच्या डोक्यावरून बॉल चाललाय. सिंगल ऍड होईल आणि अशा रीतीने षटक क्रमांक मैदानावरती तिसरं समाप्त होईल. 3 षटकांच्या अखेरीस धावफलक 35 35 धावा पाहायला मिळतील. सुरुवात फार चांगली झाली आहे टीम वेळोली संघाच्या वतीने. धावफलक 3 षटकांच्या अखेरीस आपल्याला पाहायला मिळेल. जाऊन पोहोचेल ते माझे 35 या आकड्यावरती. संघ अडचणीमध्ये आहे. स्वर्गीय शरददादा भांडे 11 सापगाव मात्र कमबॅक करणं गरजेचं आहे. असं म्हटलं जातं फिक्र करता है क्यों, फिक्र से होता है क्या, कर ले खुद पर भरोसा और फिर एक होता है क्या. आता तो विश्वास स्वतःवरती दाखवणं गरजेचं आहे गोलंदाजाला. शेवटच्या षटकामध्ये बघूया चौथ्या षटकामध्ये कशी गोलंदाजी करतील गोलंदाज नीरज उर्फ सोनू. रोहितजी पांडे यांच्याकडून सुवर्ण संधी सागरसाठी प्रत्येक सिक्सरला 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मैदानावरती पंचांकडे जोरदार अपील करण्यात आली आहे. अपील फिटत असताना आपण पाहू शकतो मैदानावरती हा बॉल डॉट, हा बॉल निर्धाव पाहायला मिळेल. 35 ऑन द बोर्ड. 35 धावफलकावरती असतील. नीरजच्या खांद्यावरती जबाबदारी टीम सापगावची आणि दुसरीकडे बॅटर सागर आणि हस्तिकच्या खांद्यावरती जबाबदारी असेल टीम वेळोलीची. दोघांपैकी कुठला खेळाडू चांगला खेळेल की गोलंदाज कमालीची कामगिरी करेल हे पाहणं इंटरेस्टिंग आहे. हॅमर करण्याचा प्रयत्न होता. मिसिट पाहायला मिळतोय लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये अलॉंग द कार्पेट. डीप मध्ये असेल कॅप्टन मैदानावरती कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल जी मात्र सिंगल. एका धावेच्या मदतीने धावफलक जाईल पुढे. फलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील. पुढे सरकत असताना 36 धावा धावफलकावरती. नक्की जर पाहायला गेलं तर जबरदस्त आपण पाहू शकतो. कुठल्याही प्रकारे बोलायची गरज लागत नाहीये टीम सापगावला. वेल ऑइल मशीन सारखी फिल्डिंग चेंज करते. जसं लेफ्टी रायटी बॅटर आपल्याला मैदानावरती येत असताना पाहायला मिळतोय. वेल ऑइल मशीन सारखं आपण पाहू शकतो. संपूर्णपणाने ही टीम बॅलन्स आपल्याला पाहायला मिळते. फलक पाहायला मिळेल जे मात्र स्थिर आहे, स्थगित आहे. 36 धावा फलकावरती. अतुलदादा भांडे साहेब जे भरपूर मेहनत सकाळी येतात त्यावेळेस ग्लो असतो, मात्र दुपारी येता येतात तो ग्लमी होतो. का? कारण मेहनत भरपूर घेतात आणि जो माणूस मेहनत करतो अगदी त्या माणसाचा ग्लो थोडा कमी होतो. मात्र हा ग्लोईंग स्ट्रोक पाहायला मिळतोय. मॅजेस्टिक स्ट्रोक. बॉल निघून चाललाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. पुल केलाय, बॉलला गुल केलाय आणि बॉलला पाठवून दिलाय सीमारेषा पलीकडे. षटकार. जबरदस्त टोळे जंग फटकेबाजी. बल्ले की गर्जन, गेंद पर रन पुरे अर्धा दर्जन. जबरदस्त जबरदस्त फलंदाजी मैदानावरती पाहायला मिळते. ती म्हणजे बॅटर सागरच्या वतीने या मॅच मध्ये एकेरी किल्ला लढवतोय बॅटर सागर. धावसंख्या 42. 42 धावा फलकावरती. शेवटचे 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. कैलास जाधवला मी पर्सनली ओळखतो. कैलास जाधवचा विचार केला तर एक असा खेळाडू आहे जो कमी बोलतो, क्रिकेट फार चांगला खेळतो MS धोनी स्टाईल मध्ये. यावेळेस चेंडू हवेमध्ये असेल. डाऊन द बॉल. फिल्डर आलेत. कॅचची संधी निर्माण झाली आहे. कॅच कंप्लीट आणि फलंदाज बाद. विकेटचा पतन होतोय. अजून एक धक्का बसतोय. बॅटिंग करत असताना टीमला गडी गमावलाय दुसरा. सलामीला आलेले दोन्ही फलंदाज मैदानाच्या बाहेर. मात्र जबरदस्त बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. ती म्हणजे बॅटर सागरची. कमालीची बॅटिंग आपण पाहिली. त्याच्या बॅटमधून एक 2 सिक्सर आणि त्याच्या सोबतीला जवळपास 5 चौकार. 34 धावेंची इंडिव्हिज्युअल खेळी साकारून मैदानाच्या बाहेर सागर जातील. जबरदस्त फलंदाजी. 14 बॉलमध्ये 34, ज्यामध्ये 5 चौकार आणि 2 षटकार आपल्याला पाहायला मिळाले. केतन पाहायला मिळतील. बघूया केतनच्या वतीने कशी कामगिरी असेल. शेवटचा बॉल. धावफलक 42. 42 धावा या
धाव फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. यावेळेस चांगला बॉल, चांगली गोलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळेल. डॉट बॉलने षटकाची केली आहे सांगता. 4 षटकांचा खेळ समाप्त होईल. 4 षटकांच्या अखेरीस धावफलक प्रथमतः बॅटिंग करत असताना बनवल्या वेळोली संघाने, ती म्हणजेच 42. 42 धावा विजयासाठी 43. 43 धावांचं लक्ष स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव संघाला. 43चं लक्ष 24 बॉलमध्ये. चला तुते विपक्ष ही अशी आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या फेरीतील पहिली मॅच. आपण त्वरित टॉस करणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईन झालेत. आदरणीय प्रज्वलजी तरणे साहेबांच्या शुभ हस्ते आम्ही करणार आहोत टॉस. चला दोन्ही टीमचे कॅप्टन, टीम शिवशक्ती क्रिकेट संघ तुते आणि ओम साई क्रिकेट संघ ही, दोन्ही टीमचे कॅप्टन आपल्यासोबत जॉईंट होतील आणि आपण टॉस देखील करणार आहोत. तिसऱ्या फेरीतील पहिला सामना आपल्या समवेत प्रज्वल दादा उपस्थित आहेत. प्रज्वल दादांच्या उपस्थितीमध्ये आपण करतोय टॉस. दोन्ही टीम मैदानावरती आहेत सज्ज. 43 धावांचं लक्ष आहे स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव संघासमोर. अगेन्स्ट टीम वेळोली. जबरदस्त मुकाबला रंगेल यातही मात्र शंका नाही आहे. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा विजयाच्या दृष्टिकोनातून. विशिंग यू ऑल द बेस्ट फॉर द टीम्स फॉर द गुड गेम. दिनेश शेरे यांनी कृपया स्टेज जवळ यायचंय. ओके, ही संघाने टॉस जिंकला. डिसिजन त्यांचा पेंडिंग आहे. (43) 43 धावांचं लक्ष. दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा. असं म्हणतात की असफलता एक चुनौती है उसे स्वीकार करो. क्या कमी रह गई है देखो परखो और फिर सुधार करो. जब तक लक्ष्य ना मिले नींद चैन को त्यागो. तुम संघर्ष का मैदान छोड़कर मत भागो. तुम यूं ही किसी की जय जयकार नहीं होती. कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. प्रयत्न करावे लागतील. सुरू झालेत प्रयत्न 43 धावांना चेस करण्याचे आणि बॉल निघून चाललाय पहिल्याच बॉलवरती बाउंड्री लाईनच्या बाहेर. डी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करत चिरून फाडून बेदून बॉल निघून चाललाय सीमा पार. मिळतील धावा 4. पहिल्या बॉलवरती आलाय चौकार नीरजच्या बॅटमधून. नदीमच्या विरोधामध्ये स्क्वेअर लेगला क्लिअर करत हा दमदार चौकार पाहायला मिळतोय. स्पर्धेचे दमदार आयोजक, दमदार निर्माते म्हणून ज्यांची ओळख आहे असे अतुलदादा भांडे साहेबांच्या वतीने सुवर्ण संधी असेल ती म्हणजे सापगाव संघाच्या प्रत्येक खेळाडूसाठी 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक. यावेळेस मिडॉनचा फिल्डर बीट. लॉंग ऑफचा फिल्डर बॉल पर्यंत पोहोचेल मात्र त्याच्या आवाक्याच्या दूर. बॅक टू बॅक 2 चौकार. 2 चौकार पाहायला मिळतात. कम्मालीची बॅटिंग मैदानावरती आता पाहायला मिळते नीरजच्या वतीने. 43 धावा प्राप्त आहेत मात्र 43 धावा देखील आम्ही कुठू शकतो ही सांगणारी ही फलंदाजी पाहायला मिळते. ही बॅटिंग काहीतरी वेगळी आहे. ही फलंदाजी एका वेगळ्या दर्जाची आहे. दुसरीकडे नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कैलास भांडे सारखा खेळाडू जर आहे तर मात्र तुमच्या मनामध्ये देखील पॉझिटिव्ह इंटेंट पाहायला मिळतो. 2 बॉलवरती 2 चौकार.
यावेळेस आपल्याला पाहायला मिळते व्हाईट बॉल. येस, आणि फिल्डिंग टीमने व्हाईटसाठी घेतलाय रिव्ह्यू. पंडितदादा शेळके यांची उपस्थिती आपल्याला पाहायला मिळेल. त्यांचं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक असं स्वागत. विनंती असेल पंडितदादा शेळके साहेबांना, आपण मुख्य अतिथी मंचावरती या. आपलं मनपूर्वक सहर्ष आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे. बघा, कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स नाहीये कारण गोलंदाज मध्ये आलाय. सो सॉफ्ट सिग्नल अंपायरचा जो असेल तो ग्राह्य धरला जाईल, याची नोंद करून घ्यायची. ऑनफिल्ड डिसिजन ग्राह्य धरला जाईल, मात्र रिव्ह्यू जो आहे तो रिटेन असेल, याची नोंद करून घ्यायची. फिल्डिंग टीम, आपला रिव्ह्यू रिटेन आहे कारण कन्क्लुसिव्ह एव्हिडन्स मिळाला नाहीये. सो आपला रिव्ह्यू देखील रिटेन आहे. अंपायर्स कॉल, ऑनफिल्ड डिसिजन जो असेल तो ग्राह्य धरला जाईल. व्हाईट बॉल असेल, धावसंख्या फलकावरती 9. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. यावेळेस पुन्हा एकदा व्हाईट बॉल. पुन्हा एकदा आशाभूत नजरेने नदीमने पंचांकडे पाहिलं होतं की कदाचित हा बॉल डॉट देतील, मात्र पंच कळवत असताना व्हाईट बॉल आणि थोडेसे हसत असताना नदीम. दीपक दादा अंधाडे यांच्याकडून सुवर्ण संधी नीरजसाठी. 3 बॉल 3 सिक्सर मारले तर 2000 रुपयाचं पारितोषिक असेल. यावेळेस मैदानावरती आलेली ही सिंगल पाहायला मिळेल. आता कैलास स्ट्रायकिंग एंड वरती पाहायला मिळतात. 43 धावांचं लक्ष्याचा पाठलाग करत असताना कशी कामगिरी होईल हे पाहणं देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. ऑनगोईंग मॅच आपल्याला पाहायला मिळतीये, जी एकीकडे सापगाव, दुसरीकडे संघ पाहायला मिळतो वेळोली. दोन्ही टीमकडे चांगले खेळाडूंची मांदियाळी आपल्याला पाहायला मिळते. 11 धावा धावफलकावरती. पहिले 2 बॉल वरती 2 चौकार. तिसरा चौथा बॉल वाईट आला. रडार पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न. थोडीशी डिफेन्सिव्ह आपल्याला गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज नदीमची. यावेळेस फुलटॉस बॉल ऑन साइडला वळवलाय. मिड विकेट क्षेत्रामध्ये सिंगल कंप्लीट होईल. झाली आहे मिस्टेक आणि बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार आलाय. नदीम नाराज आहेत, त्यांना फिल्डिंग अपेक्षित होती, मात्र इथे मिस्टेक पाहायला मिळते. बॉल सीमा रेषा पलीकडे आलेला चौकार आणि चौकाराच्या साथीने धावफलक पाहायला मिळेल. पुढे सरकत असताना जाऊन पोहोचलाय ते म्हणजेच 15 या आकड्यावरती. बॉल झालेत आतापर्यंत 4 बॉलमध्ये धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते जी मात्र 15. कैलासच्या बॅटमधून हा नशिबाचा चौकार पाहायला मिळतोय. फुल करण्याचा प्रयत्न मैदानावरती. बॅटची आय थिंक टोपेज होती. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल जातोय, मिळेल सिंगल. षटक क्रमांक मैदानावरती पाहायला मिळतोय, जे मात्र पहिलं मार्गस्थ आहे. धावसंख्या 16 पाहायला मिळेल. 16 ऑन द बोर्ड. बॉल झालेत 5, धावसंख्या 16. 43 धावांची आवश्यकता आहे. 43 रनचं लक्ष्याचं पाठलाग करत असताना संघ आपल्याला पाहायला मिळतोय संपूर्णपणाने या मॅच मध्ये फ्रंट फुट वरती आहे. ती म्हणजे स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव. धावसंख्या फलकावरती पाहायला मिळते जी मात्र 16 धावा. चेंडू झालेत 5. 43 धावांचं लक्ष्य पाठलाग करत असताना सुदृढ स्थितीमध्ये अगदी फ्रंट फुट वरती आपल्याला संघ सापगाव पाहायला मिळतोय. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त मिडॉनच्या बाजूने. लॉंग ऑफ वरून लॉंग ऑन ला फिल्डर आले होते. अप्रतिम फिल्डिंग, जबरदस्त फिल्डिंगचा एफर्ट, कमालीचा एफर्ट पाहायला मिळतोय. फक्त एका धावेवरती समाधान मानावं लागेल. एका धावेच्या मदतीने षटक क्रमांक मैदानावरती समाप्त होत असताना ते पाहू शकतं. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावफलक 17 पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. म्हणजे विजयासाठी अजून देखील समीकरण आपल्याला पाहायला मिळेल, ते म्हणजेच 18 बॉल आणि 26 धावांची आवश्यकता.
एकेका धावेला फार महत्व आहे. ज्याप्रमाणे इलेक्शनमध्ये एका मताला, ज्याप्रमाणे परीक्षेमध्ये एका गुणाला, क्रिकेटमध्ये एका धावेला फार महत्व असतं. लॉंग ऑफमधून लॉंग ऑनचा सफर पूर्ण केला आणि बघता बघता 3 धावा देखील आपल्या संघासाठी वाचवल्या. मग त्याच्या 3 धावा आहेत ना, पुढे तुम्हाला नक्की फायदेशीर ठरतील जर मॅच शेवटच्या षटकामध्ये गेली तर. त्यामुळे या 3 धावांना देखील तितकंच महत्व असणार आहे. फलक पाहायला मिळेल जे मात्र 17 या आकड्यावरती 18 बॉलमध्ये विजयासाठी गरज आहे ती म्हणजेच 26 धावेंची. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज पाहायला मिळतात नीरज, नॉन स्ट्रायकिंग एंडवरती कैलास. नीरजच्या बॅटमधून 2 चौकार आले, 2 सिंगल इंडिव्हिज्युअल 10 धावेंवरती ते खेळत आहेत. दुसरीकडे 5 धावेंवरती कैलास पाहायला मिळतील, 1 चौकार आणि 1 सिंगल आणि 2 एक्स्ट्राच्या स्वरूपामध्ये देखील धावा आपल्याला पाहायला मिळत आहेत. धावसंख्या 17 या आकड्यावरती पाहायला मिळेल. 17 ऑन द बोर्ड. षटक क्रमांक 2 ला सुरुवात होईल आणि दुसऱ्या षटकामध्ये बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला पाहायला मिळतील वैभवचा पहिलाच बॉल कुठेतरी आपण पाहू शकतो थोडंसं ऑप्शनच्या बाहेर शफल होऊन शफल स्ट्रोक मारायचा प्रयत्न होता ऑफसाईडला. टार्गेटेड झोन डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग मिड विकेट आणि काउस कॉर्नर क्षेत्राला बनवण्याचा प्रयत्न होता, मात्र डॉट बॉलची समाप्ती होती. वेगाने बीट झाले, लाईन मिस केली आणि डॉट बॉलची होत असताना समाप्ती. गोलंदाज तयार पुन्हा एकदा. बॅटची इनर एज लेमन कट, क्रिकेटच्या परिभाषेमध्ये ज्याला आपण चायनीज कट असं म्हणतो, अगदी तीच कट पाहायला मिळाली. फाईन लेग घोषांकित क्षेत्र, बॉल ट्रॅव्हल होतोय 1D. डिक्लेअर झोनमध्ये जात असताना 1 धाव ॲड होईल आणि एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे सरकत असताना पाहायला मिळेल जी मात्र 18 सेकंड गॉड ऑफ क्रिकेट विराट कोहली यांचा जर्सी क्रमांक आपल्याला मैदानावरती पाहायला मिळेल. ग्रेटेस्ट इन ऑल फॉर्मॅट मात्र प्रत्येकाच्या मनामध्ये एकच गोष्ट आहे की विराट कोहली हा 100 शतकं पूर्ण करेल का. इंटरेस्टिंग असेल. गौतम गंभीरचा टेन्युअर संपतोय त्यामुळे अभिनंदन कदाचित होऊ देखील शकतं. धावसंख्या 18 पाहायला मिळेल. 18 ऑन द बोर्ड. यावेळेस स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर असतील, सिंगल कंप्लीट होईल. सेन्सिबल क्रिकेटर आहेत कैलास, त्यांना माहिती आहे इथे विकेट गमावणं धोक्याची घंटा, त्यामुळे आपण सिंगल डबलने या मॅचमध्ये पुढे गेलो तरी पण आपण एका ओव्हरमध्ये ही मॅच टर्न करू शकतो. इतकी ताकद आपल्या उरामध्ये आणि इतका कॅलिबर माझ्या खेळाडूंमध्ये आहेत आणि स्वतःमध्ये देखील कॅलिबर ठासून भरलाय असं कैलास पाहायला मिळतात नॉन स्ट्रायकिंग एंडवरती. यावेळेस अजून एक मोठा स्ट्रोक मारण्याचा प्रयत्न. घोषांकित क्षेत्रामध्ये बॉल चाललाय, मिळेल जे मात्र सिंगल. धावसंख्या फलकावरती 20. 4 बॉलमध्ये आतापर्यंत 3 सिंगल खर्च केल्या, 3 धावा. 2 बॉलचा खेळ अजूनही शिल्लक. अभि सावंत सर आपल्याला पाहायला मिळतील, हेमंतजी तावडे सर हे 2 ऑफिशियल पंच. तिसऱ्या पंचांच्या भूमिकेमध्ये अजित पुत्रन सरना आपण पाहू शकतो. टेनिस क्रिकेटमधील हे सर्व नामांकित आणि ख्यातनाम पंच आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस ड्राईव्ह केलाय कव्हरच्या दिशेला. एक्स्ट्रा कव्हरमध्ये फिल्डर 10 ते 15 पावलं आतमध्ये होते. या गोष्टीसाठीच मैदानावरती सिंगल अर्जित झाली आहे. धावसंख्या फलकावरती 21. डीप मध्ये एक्स्ट्रा कव्हर, लॉंग ऑफ लॉंग ऑन, मिड विकेट स्क्वेअर लेग मध्ये फिल्डर पाहायला मिळेल. फुल टॉस बॉल व्ही शेप मध्ये उडवलाय. स्ट्रोक तर लास्ट जवाब पाहायला मिळेल. थोडासा बॉल डायव्हर्ट झालाय मात्र निघून चाललाय अखेर बाउंड्री लाईनच्या बाहेर. एंड इज वेल सो ऑल इज वेल. अंत भला तो सब भला. शेवटच्या बॉलवरती आलेला चौकार संजीवनी प्रदान करेल आणि नवचैतन्य फुलून उठेल टीम स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव या संघाच्या डगआउट मध्ये. चौकाराच्या साथीने धावफलक जाईल पुढे आणि फलकावरती धावा 25. म्हणजे विजयासाठी आता समीकरण उरलेलं आहे ते म्हणजेच 12 चेंडू आणि 12 चेंडूंमध्ये 18 धावेंची आवश्यकता. 12 बॉल 18 विजयासाठी समीकरण पाहायला मिळेल टीम स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव संघाला. 12 बॉल 18 विजयासाठी हे समीकरण आहे. प्रेशर आहे आणि आता टीम मीटिंग घेण्यास भाग पाडली आहे कारण जशी फलंदाजी होती ना ती कमालीची आहे. 12 बॉलमध्ये 18 धावेंची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण मैदानावरती कशी कामगिरी असेल हे पाहणे देखील तितकंच इंटरेस्टिंग असणार आहे. 12 बॉल विजयासाठी 18 धावेंची आवश्यकता. 12 बॉलमध्ये 18 धावेंची आवश्यकता. असं म्हटलं जातं की संगीत सुनकर ज्ञान नहीं मिलता, मंदिर जाकर भगवान नहीं मिलता. लुकास भी पूछते पत्थरों को क्योंकि भरोसे लायक इंसानों की दुनिया में इंसान नहीं मिलता. आता भरोसा दाखवलाय या तिसऱ्या षटकामध्ये गोलंदाज हर्षल वरती. आता हर्षल कशी गोलंदाजी करेल हे पाहणं इंटरेस्टिंग असणार आहे. 12 बॉल विजयासाठी 18 धावेंची आवश्यकता. इक्वेशन असेल
12 बॉल 18 विजयासाठी इक्वेशन. कशी मॅच रंगेल हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं असणार आहे. 12 बॉल 18 हे समीकरण पाहायला मिळतो. हर्षल पाहायला मिळतील बॉलिंग ट्रॅकवरती. स्ट्रायकिंग एंडवरती टीमचा कोहिनूर अर्थातच कैलास बांडे. यावेळेस मैदानावरती डाऊन द लेग साइड वाईट बॉल. 12 चेंडूंमध्ये 17 धावांची आवश्यकता. 12 बॉल 17 विजयासाठी समीकरण अगदी खुलं झालंय. एक मोठा फटका सिंगल डबल ही मॅच सापगाव संघ जिंकेल. दुसरीकडे 1-2 विकेट 1-2 डॉट बॉल या मॅच मध्ये पुन्हा एकदा चुरस देखील निर्माण होईल. यावेळेस लाईन पाहावी लागेल. अखेर वाईट +1 आणि यस तिसऱ्या पंचांची मागणी केली आहे. यस निर्णय सोपवले तिसऱ्या पंचांच्याकडे. वाईट बॉल रिव्ह्यू लॉस्ट. येस एक्झॅक्टली पाहिलं आणि सांगितलं की लेग स्टिंगच्या अतिशय बाहेरून बॉल गेलाय. पंचांनी हेच आम्हाला सांगितलं आणि एक्झॅक्टली ते बरोबर होतं. टोटली राईट. 100% ॲब्सोल्युटली करेक्ट डिसिजन देण्यात आला. धावसंख्या फलकावरती आपल्याला 27 पाहायला मिळेल. आता 28 म्हणजे 12 बॉलमध्ये विजयासाठी 12 बॉलमध्ये 15 धावांची आवश्यकता. अलॉंग द कार्पेट मिड विकेट क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल होतोय. मैदानावरती एक धाव कंप्लीट होईल. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे जाईल. फलकावरती धावा 29 धावा. 11 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता. जबरदस्त मुकाबला मैदानावरती रंगत असताना 11 बॉल आणि 11 बॉलमध्ये 14 धावांची आवश्यकता हे इक्वेशन आपल्याला पाहायला मिळेल. स्ट्रायकिंग एंडवरती फलंदाज नीरज. ज्या नीरजच्या बॅटमधून कमालीचे फटके आपण पाहिले. 3 चौकार आणि 3 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत. इंडिव्हिज्युअल 16 धावांचं कॉन्ट्रीब्युशन त्याने आपल्या संघासाठी केलंय. असं खेळाडू मैदानावरती यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न जरूर होता मात्र हुक केला. मैदानावरती आलेली सिंगल एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाईल. फलकावरती धावा आपल्याला 30 पाहायला मिळतील म्हणजे विजयासाठी अजून देखील 10 चेंडू 13. 10 बॉलमध्ये 13 धावा हे समीकरण पाहायला मिळतोय. जे क्रिकेट खेळलं जाते ना मित्रांनो, जर तुम्ही क्रिकेट बघत असाल आणि क्रिकेटमध्ये चेजिंग कशी करायची तर ज्याप्रमाणे सापगाव संघ करतोय तशी करायची. एफर्टलेस आणि रिस्क फ्री क्रिकेट त्यांच्या वतीने खेळलं जाते. यावेळेस स्विच हिट बॉल हवेमध्ये. स्ट्रोक जबरदस्त पाहायला मिळतोय. अखेर बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. पॉइंटला क्लिअर करत स्विच हिट, बिग हिट, मॅसिव्ह हिट. बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बाहुबली ऑफ सापगाव, कोहिनूर ऑफ शहापूर अर्थातच कैलाशच्या बॅटमधून आलेला हा जबरदस्त A1 क्वालिटीचा रिव्हर्सचा चौकार. सक्सेसफुली प्रत्येक मॅच मध्ये कैलास हे स्विच हिट अटेम्प्ट करतात आणि ते सक्सेसफुल देखील पाहायला मिळतात. 9 चेंडू 9 धावांची आवश्यकता. यावेळेस अजून एक कार्पेटच्या सहाय्याने एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. आंखों में इशारा. देखते देखते 2 रन मुकम्मल. बढ़िया रनिंग मिड द विकेट. मैदान के अंदर कैलाश और उनके साथ नीरज के माध्यम से कुल मिलाकर लेस देन रन बॉल इक्वेशन. 8 गेंदों में शायद 7 रनों की आवश्यकता. जीत के लिए इक्वेशन रहेगा स्वर्गीय शरद दादा भांडे स्मृति 11 सापगांव के लिए. 8 गेंदे 7 रन. MS धोनी स्टाइल में मैच फिनिश कर पाएंगे या नहीं, या फिर सिंगल डबल लेके मैच को आगे बढ़ाएंगे, ये देखना बड़ा ही दिलचस्प. इस बार गेंद को उठा दिया, फेंक दिया बाउंड्री लाइन के बाहर. स्क्वायर लेग को क्लियर करते हुए बारी बारी सबकी बारी. पहले तुम्हारी अब हमारी. बैटर कैलाश के बल्ले से आता हुआ बेहतरीन छक्का. 7 गेंदों में 1 रनों की आवश्यकता. स्कोर ऑन लेवल.
ओमचा हिव टीम टॉस जिंकला, डिसिजन तुमचं कळवायचं आहे. हिव टीम डिसिजन काय? बॅटिंग. ओके, सो तू ते संघ फिल्डिंगसाठी रेडी राहा ही विनंती असेल. 7 बॉल 1 धावेची आवश्यकता. फुल टॉस कव्हरच्या दिशेला ड्राईव्ह केलाय, झाली आहे सिंगल कंप्लीट. सामना झाला फिनिश. सामना जिंकला स्वर्गीय शरददादा भांडे स्मृती 11 सापगाव संघाने. हार्दिक अभिनंदन. हार्ड लक टफ लक आपण देणार आहोत, ते म्हणजे टीम वेळोली. दोन्ही संघांना पुढील होणाऱ्या वाटचालीसाठी शुभेच्छा. विनंती असेल शेक हँड करायचे, लाईनअप करायचे, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचे. दोन्ही टीम शेक हँड करा, लाईनअप करा, त्यानंतर मैदानाचा ताबा सोडायचा. आपण वळणार आहोत पुढील मॅचच्या दिशेला. शिवशक्ती क्रिकेट संघ तू ते विपक्ष ओम साई हिव अशी लढत. टॉस जिंकला आणि ऑस्ट्रेलियन शैलीचा निर्णय. टॉस जिंकून बॅटिंग केली आहे. अर्थातच अटॅक इज द बेस्ट फॉर्म ऑफ डिफेन्स हे दाखवत असताना पण अटॅक इज द बेस्ट डिफेन्स हा ऑस्ट्रेलियन शैलीचा निर्णय. पण त्यांच्याकडे ग्लेन मॅग्राथ, मिचेल स्टार्क, ब्रेटली सारखे गोलंदाज होते, ते धावा डिफेंड करायचे आहे. तुमच्या वतीने कशा धावा डिफेंड होतील हे पाहण्या